द्यायला गेलेले आणि ते फोटो दाखवून कुठंतरी आवाज वाढवा, नाहक कुठंतरी मंत्र्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न. कारण आज बऱ्याच दिवसांनी या सभागृहामध्ये पक्षाचे त्यांचे नेते आले असल्यामुळं आपल्या नेत्यांना दिसावं आम्ही काय काम करतोय, आम्ही कसं काम करतोय, हा केविलवाना प्रयत्न सुरू आहे. नंबर 1. सन्मान्य सभापती महोदया, या प्रकरणासंदर्भात अगोदरच SITची चौकशी सुरू झालेली आहे. SITची चौकशी सुरू झाली असताना त्या चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत ना. असं काय नाही की त्या SIT मध्ये आता हे म्हणतात व्यक्तीला बोलवणं. अहो, SITचा जो प्रमुख अधिकारी असेल त्याला ज्याला योग्य वाटेल त्याला तो पहिल्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला दुसऱ्यांदा बोलवेल, ज्याला योग्य वाटेल त्याला तिसऱ्यांदा बोलवेल. आणि जर त्या SITच्या अधिकाऱ्याला वाटलं की या फोटो मधल्या काही लोकांना चौकशीला बोलवायची गरज नाही बोलवणार, सगळ्यांना चौकशीला बोलवावं असं वाटलं तर सगळ्यांना बोलवतील. चौकशीमधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येणार आहे. पण ज्या व्यक्तीचं नाव आपण या ठिकाणी मगाशी घेतलं ती व्यक्ती शुभ आशीर्वाद द्यायला आणि जेवणाच्या टेबलवर बसलेली दिसत नाही. ती व्यक्ती त्या कोण कुत्ता आहे त्याच्याबरोबर नाच करताना दिसते आहे. हे दोन फरक आहेत. काही व्यक्तींचे फोटो लग्नाला गेल्यानंतर लग्नामध्ये आशीर्वाद दिल्यावर ते टेबलवर बसलेले फोटो आणि दुसरे फोटो हे त्या लग्नानंतर जी पार्टी झाली जिथं मद्यप्राशन करून त्याच्यामध्ये नाच गाणं झालं, त्याच्यामध्ये दाऊदचा हस्तक होता, त्याच्याबरोबर नाचणारा कुठल्या जिल्ह्याचा कुठल्या पक्षाचा महानगर प्रमुख होता, या सुद्धा सगळ्या गोष्टी SITच्या चौकशीमधनं पुढे येणार आहेत. त्यामुळे ज्यांना भीती नसेल त्यांनी SIT चौकशीला सामोरं जावं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. ज्यांचे दाऊद बरोबर संबंध आहेत त्या सगळ्यांना या संबंधात चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई SIT मार्फत सन्माननीय अध्यक्ष सभापती महोदय केले जाईल. विनाकारण ज्या मंत्र्यांचा उल्लेख केला आपण तो काढून टाकलेला आहे. सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही माझी विनंती आहे, यामध्ये कुठल्याही मंत्र्याचा पुराण वयाने सुद्धा संबंध नाही हे आम्ही मंत्र्यांच्या वतीनं मी सभागृहासमोर नम्र निवेदन करत आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर काय म्हणणे सर? प्रवीण दरेकर. सभापती महोदय, सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण सगळं ते रेकॉर्डवरनं काढलेलं आहात. सभापती महोदय, अशा पद्धतीनं हे वरिष्ठांचं सभागृह आहे. या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं होतं, गिरीश महाजन साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. तसं जर करायचं असेल तर तुम्हाला नोटीस द्यावं लागतं. परंतु एकाच 89 वर आपण विरोधी पक्षनेते बोलणार, एकनाथ खडसे बोलणार, त्याच्यानंतर अनिल परब बोलणार, ही प्रथा परंपरा या सभागृहाची नाही. आणि आज त्यांच्या अंगात आलंय. तिथे उद्धवजी ठाकरे साहेब आलेत म्हणून काहीतरी अधिवेशनात केलं पाहिजे आणि गिरीश भाऊंना टार्गेट केलं म्हणजे दिवसभर बातमी चालेल, आम्ही काहीतरी त्या ठिकाणचा मोठा घोडा मारलं, अशा पद्धतीचं यांचं आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांना नक्की माहित आहे की हे फेल गेलेत अधिवेशनात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत, अनेक विषयात बोलत नाहीत. गिरीश महाजन हा काही विषय नाही महाराष्ट्राचा, त्याच्यामुळे यांना नैतिक अधिकार नाही. आपण हे सगळं काढलं, मी आभार व्यक्त करतो. यांनी जर अशाच पद्धतीनं सभागृहाला वेठीस धरण्याचं काम केलं तर आपल्या अधिकारात आपल्याला कारवाई करावी लागेल. नाहीतर उद्या आमच्या बाजूनी सुद्धा आम्ही अशाच प्रकारे सभागृहाचं कामकाज चालू अशा प्रकारचं नम्रपणे सांगतो. आपण त्यांना समज द्या, नाहीतर जी कारवाई करायची ती आपल्याला करावी लागेल. मी आता 93च्या सूचना पुकारते. सन्माननीय सुनील शिंदे सभागृहात नाही आहेत, त्यामुळे मी ती पटलावर ठेवते आहे. सन्माननीय आमशा पाडवी 93ची सूचना आहे, त्यांना ती पुकारायची नसावी, त्यामुळे पुकारायची आहे का? 93ची सूचना आहे तुमची. त्यानंतर तानाजी सावंत उत्तर त्याचं अपेक्षित आहे, उत्तरं वितरित केलेली आहेत. आमशा पाडवी नसेल तर मी पटलावर ठेवते. सुनील शिंदे सभागृहात नाही आहेत. अभिजित वंजारी तुमची 93ची सूचना आहे, 10 क्रमांकाची, पुकारायची असेल तर पुकारा. बाकी भरपूर दिवसभर महत्वाचं कामकाज आहे. काय आहे तुमचं?
येईल ना ती त्याच्यामध्ये, थांबा जरा. हां, तुमचं नाव नाही आजच्या याच्यात स्वीकारलेले उत्तरं आलेल्याची यादी असते. ठीक आहे. सभापती अभिजित महोदय, वंजारी, हां. 93च्या सूचनेच्या माध्यमातून या ठिकाणी मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे. त्यामुळे तुमची नंतर घेते. यांचं राज्यामध्ये उदय वंजारींचं त्यानंतर. सारथी, बार्टी, टार्टी आणि अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ अशा वेगवेगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांकरता त्यांच्याकरता जवळजवळ 24 ते 25 योजना आपण त्याच्या माध्यमातून चालवतो आणि त्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण असेल, आपल्या देशामध्ये उच्च शिक्षण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती असेल, PhD करताना त्यांना त्या ठिकाणी मिळणारं अनुदान असेल आणि तसंच त्याच्यासोबत आपल्या ज्या काही UPSC, MPSC आणि स्पर्धा परीक्षा आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये होतात त्या संदर्भामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम करता मिळणारं अनुदान, या सर्व बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं आपण अनुदान वितरित करतो त्याच्यामध्ये ज्या महाज्योतीच्या माध्यमातून आपल्या राज्यातल्या OBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना न्याय दिला गेला पाहिजे त्या पद्धतीनं तितक्या मोठ्या संख्येनं त्याची आर्थिक तरतूद करायला पाहिजे. तुम्ही प्रश्न ती केल्या जात नाही. मी प्रश्न विचारतो. आपल्या राज्यामध्ये सारथीमध्ये आणि बार्टीच्या माध्यमातून जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी खर्च केला जातो. माझी या ठिकाणी या 93च्या सूचनेच्या माध्यमातून माझी विनंती आहे सभागृहाला की OBC प्रवर्गामध्ये जवळजवळ 374 जातींचा समावेश आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण नॅशनल पॉप्युलेशनचा आधार जरी घेतला तरी या राज्यामध्ये 50-52% OBC समाज पसरलेला आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये OBCचा विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. त्यांच्याकरता या ज्या काही 24 आपल्या अनुदानाच्या योजना आहेत या योजना पुरेसे नाहीत आणि म्हणून त्याला जो मिळणारी आर्थिक तरतूद आपल्या